रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला असून ही गाडी तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे। या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आजगाव येथील हे सर्वजण शुक्रवारी दापोली हरणे बीच येथे फिरण्यासाठी गेले होते। परतीच्या प्रवासादरम्यान आंबेनळी घाटातील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री वन्यजीव रक्षक संघटना तसेच SVRS रेस्क्यू टीम आणि रायगडचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे। उर्वरित 3 मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। विशेष म्हणजे 2018 साली ज्या परिसरात भीषण बस दुर्घटना घडली होती त्याच परिसरात हा अपघात झाल्याने पुन्हा एकदा आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने बचाव कार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। सकाळपासून पुन्हा वेगाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे। आंबेनळी घाटामध्ये आज भीषण अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। रायगडच्या पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात होऊन स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटात दरीमध्ये जवळपास 800 ते 1000 फूट खोल दरीत कोसळली असून यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही गाडी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आजगाव येथली असून ते शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी दापोली हरणे बीच येथे या ठिकाणी गेले होते, परंतु परतीच्या प्रवासात येत असताना रविवारच्या रात्री आंबेनळी घाटात तीव्र वळणावर गाडीवरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। घटना समजताच पोलादपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आनंद रावडे, महाबळेश्वर ट्रॅकर व सह्याद्री वन्यजीव रक्षक टीम ही घटनास्थळी दाखल झाली असून आतापर्यंत 5 मृतदेह हे बाहेर काढण्यात यश आले आहे। उर्वरित 3 मृतदेह बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अशातच हा अपघात ज्या ठिकाणी झालाय त्या ठिकाणी 2018 मध्ये या ठिकाणी बस दुर्घटना ही झाली होती। याच परिसरामध्ये हा अपघात झाला असल्याची समोर आली आहे। महाबळेश्वर ट्रॅकर या ठिकाणी व SVRS टीम व बचाव पथक या ठिकाणी आता सध्या युद्ध पातळीवर काम करून असून उर्वरित 3 बॉड्या डिटेक्ट करण्याचा काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन, सातारा आजगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा। त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोह्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर बॉड्या ठिकाणी रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।